आजकाल साड्या घेणं परवडतं हो, पण ब्लाउज स्टिचिंग आणि पिको फॉल अजिबातच परवडत नाही. जेव्हा आपण साडी घ्यायला जातो ना, इतक्या स्वस्तात मस्त इतक्या सुंदर-सुंदर अशा साड्या भेटतात. पण जेव्हा ब्लाउज आणि पिको फॉलचा आपण खर्च काढतो ना, तर तेव्हा साडीपेक्षा त्याचाच खर्च जास्त असतो. म्हणूनच मी आज ठरवलं, की चला आज थोडासा कंटाळा, आळस बाजूला करू. उद्या-उद्या करण्यापेक्षा लगेच कामाला लागूयात. ज्या साड्यांना मला पिको करायचं होतं ना, त्या सगळ्या साड्या मी बाहेर काढून घेतल्या आणि मस्त त्याला पिको करून घेतल्या. आणि ज्यांना फॉल लावायचे आहे, तर ते मी उद्या काम करणार आहे. आता 2-3 दिवसामध्ये फक्त हेच काम करायचं. सगळ्या साड्या ज्या आहेत दिवाळीच्या, मान्सून ऑफरमध्ये घेतलेल्या, तर त्या सगळ्यांना पिको फॉल करून ठेवायचं. आणि त्याचबरोबर मला कपाटातली गर्दीसुद्धा कमी करायची होती. सगळ्या साड्यांच्या नुसत्या पिशव्या-पिशव्या कपाटामध्ये साचलेल्या होत्या. म्हटलं चला फायनली हे काम करूनच घेऊयात. ही साडी रेड कलरची आहे, बांधणी पॅटर्न आहे आणि इतकी सुंदर आहे ना, हा पॅटर्न दिवाळीलाच माझ्या मते आलेला असेल, कारण त्याआधी मी कधी बघितलाच नव्हता. कपडा तर वेगळाच आहे, जो काही मला सांगताच येणार नाही आणि ही जी काही दुसरी आहे ना, ही सुद्धा खूप सुंदर आहे आणि सध्या मी खूप छान-छान अशा सिल्कमधल्या सिंपल सोबर साड्या घेतल्या आहेत, जेणेकरून मला गावाला गेलं की घालता येतील. गावाला गेलं की साडीच घालावी लागते आणि त्याच-त्याच साड्या घालून मला आता कंटाळा पण आला होता. त्यानंतर आम्ही जेवणं केली, किचन वगैरे सगळं आवरून घेतला. जवळ मी आज 11 साड्यांना पिको केलं होतं, फॉल नव्हता लावला आणि नंतर मस्त सगळं झाडून घेतलं आणि उद्या आहे दत्त जयंती. अहो ना म्हटलं आपण दोघंही उद्या उपवास पकडूया म्हणून साबुदाणा भिजत टाकला. दॅट्स इट टुडे. बाय.